एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील 2 नेत्यांवर नाराज आहेत अशी बातमी मी सकाळी एबीपी माझावर पाहिली आणि मग मला देखील प्रश्न पडला, ते 2 नेते नेमके आहेत तरी कोण? मग मी अजून या बातमीला घेऊन काही अधिकची माहिती मिळते का हे पाहायला लागलो आणि अजून एका प्रसिद्ध मीडिया हाऊसने बातमी केली होती की एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याच पक्षातील मंत्रीपदी असणाऱ्या नेत्यांवर शिंदे हे चांगलेच संतापलेत आणि त्यातही खास करून दीपक केसरकर यांना घेऊन देखील शिंदेमध्ये अधिकची नाराजी आहे, कारण केसरकरांनी शिंदे यांना खरातला भिटवण्याचं काम केलं आणि त्यामुळे शिंदेंचं देखील नाहक नाव या प्रकरणामध्ये खेचलं गेलं आणि त्या भेटीचे फोटो देखील व्हायरल झाले. आता हे फक्त एक कारण झालं केसरकरांच्या नाराजीवरचं, पण या व्यतिरिक्त देखील केसरकरांवर कोणती नाराजी आहे का आणि अजून कोणत्या मंत्र्यांचं नाव केसरकरांव्यतिरिक्त भाकरी फिरवण्यामध्ये येऊ शकतोय हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात, एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहेत. निवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्याने शिंदे यांनी त्यांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. शिंदेंनी अनेक जागा स्थानिकच्या निवडणुकीत घराणेशाही म्हणून वाटल्या होत्या. माजी आमदार सदा सरवणकर असतील, त्यांची मुलं असतील, म्हणजे खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी असेल, राहुल शेवाळे यांची भाऊजाई असेल, तसेच आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना त्यांनी संधी दिली होती. शिंदेंनी आमदारांच्या मुलांना, मंत्रीपदी असलेल्या नेत्यांच्या मुलांना संधी दिली होती, पण चक्क मातब्बर नेत्यांना त्यांच्या घरातील माणसं निवडून आणता आली नव्हती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मध्ये तर अशी देखील चर्चा होती की ऐन निवडणुकीत शिंदेंना जागा वाटप चर्चा करण्यासाठी आणि युतीसाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ इथेच बांधून ठेवलं गेलं, ज्याचा प्रमुख फटका हा मुंबईत बसल्याचं नंतर सांगण्यात आलं. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणीही शिंदेंनी निवडणुकीपूर्वी मंत्र्यांना आणि आमदारांना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट होती, पण त्यांना काही चांगली कामगिरी करता आली नाही आणि तिथपासूनच शिंदे भाकरी फिरवून आता नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी एक संधी देतील असं म्हटलं जात आहे. पण गेले काही दिवस योग्य काम न करणाऱ्या नेत्यांना डच्चू देणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. त्यात केसरकर यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आलंय, कारण दीपक केसरकर यांनी शिंदे यांची खरात सोबत करून दिलेली एक भेट जी आहे ती एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. याशिवाय तुम्हाला ते प्रकरण आठवतंय दीपक केसरकरांचं, ज्यात मुंबईच्या पवईतील एका ऍक्टिंग स्टुडिओत 20 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं आणि रोहित आर्य या व्यक्तीने दीपक केसरकर यांनी त्याचे पैसे थकवलेत असं एक म्हटलं होतं. नंतर आर्याचा एन्काउंटर झाला आणि तो विषय तिथेच संपला. त्यावेळी देखील केसरकर हेच अडचणीत आले होते. त्यामुळे केसरकर यांच्या मंत्रिपदामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागला होता आणि मग त्यामुळे केसरकर हे तेच मंत्री आहेत का जे भाकरीमध्ये फिरवले जातील असा प्रश्न आता निर्माण होतोय. केसरकर यांच्यानंतर शिंदेंना अडचणीत आणण्याचं कुणी काम केलं असेल तर संजय गायकवाड. त्यांनी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृत्य करून शिंदेंना अडचणीत आणलंय, पण सध्या त्यांच्याकडे मंत्रिपद नाहीये, त्यामुळे भाकरी फिरवण्यात त्यांचं नाव येणार नाही. आता अजून एक नाव आहे आणि ते नाव देखील एक महत्वाचं आहे. संजय शिरसाट यांचं नाव आहे. ते शिरसाट यांच्याकडे सध्या सामाजिक न्याय मंत्रीपद आहे आणि शिरसाट देखील बऱ्याच वेळेला अडचणीत आलेत. पैशाची बॅग असू दे, विट्स हॉटेल प्रकरण असू दे, त्यांच्या मुलाची वेगवेगळी प्रकरणं असू दे, सिडकोच्या जमीन घोटाळ्याचे आरोप देखील त्यांच्यावर होते आणि अशा एक ना अनेक कारणांमुळे शिरसाट नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. त्यामुळे हे ते मंत्री असतील का असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. एकतर NDTVचा आर्टिकल मी पाहिला, त्यात प्रताप सरनाईक यांच्यावर देखील शिंदे नाराज असल्याचं म्हणण्यात आलंय. प्रताप सरनाईक सध्या परिवहन मंत्री आहेत आणि जे काही सुरू आहे रॅपिडो प्रकरण, ST महामंडळातील कर्मचाऱ्यांचा कथित तणाव, यामुळे सरनाईक सातत्याने चर्चेत आहेत. म्हणून त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्या फक्त चर्चा आहेत आणि सूत्रांच्या माहितीवर आधारित देखील बऱ्याच बातम्या माध्यमे त्यांच्या वेब आर्टिकल मधून देत आहेत आणि ब्रॉडकास्ट मीडिया देखील सूत्रांच्या माध्यमातूनच एक बातम्या देत आहेत. अद्याप कोणताही अधिकृत फेरबदल झालेला नाहीये. निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी पक्षातील कामगिरीचा
सखोल आढावा घेतला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे आणि पुढे जाऊन विधान परिषद पदाची देखील निवडणूक आहे. यात शिंदेच्या पक्षातून कोणता नवीन चेहरा समोर येतोय का आणि त्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी एक देण्यात येईल का, हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.